रिमझिम रिमझिम पावसाची सुरुवात झालेली आहे आणि लोणच्याचा सीझन झालेला आहे आपला सुरू. तर इथे 5 किलो कैऱ्या घेतल्या आणि तुमच्यासाठीच लोणचं करायला घेतलं. म्हटलं यांनाही दाखवूया, आपणही करूया. 1.5 किलो शेंगदाणा तेल तापायला ठेवलं. प्रत्येकी 10 ग्रॅम अशा ह्या खडा मसाला घेतला. फक्त मोठी वेलची 5 घेतली, म्हणजे ना मिरे, लवंग, दालचिनी, वेलची. खडे मसाले जाडसर वाटा. 1/2 किलो बडीशोप घेतली, त्यातली अर्धी दळली. अशी जाडसरच दळायची, बाकीची अख्खीच ठेवायची. ग्रॅम लसूण सोलून घेतला, त्यातला अर्धा घेतला, तो जाडसर दळला. अशा पद्धतीने दळायचा. आता थरावर थर लोणच्याचे आपण मांडून घेऊया. मोठी अशी परात घ्यायची. एखादं मोठं पसरट भांडं घ्या किंवा खोलगट घ्या. अर्धा किलो मीठ, 200 ग्रॅम मिरची, 100 ग्रॅम बेडगी मिरची आणि 100 ग्रॅम आहे गावरानी, अशी एकत्र जाडसर दळली. 1/2 किलो घातली आहे मोहरीची डाळ. आता आपण जी बडीशोप दळली होती ती आणि अख्खी घातली, म्हणजे अर्धी अर्धी करून ठेवलेली होती. जाडसर दळलेला मसाला घातला आणि अर्धा चमचा हिंग घातला. हिंग घातल्यानंतर इथे टाकला आहे लसणाचा गोळा. हा पण आपण जाडसर दळला होता. बाकीचे लसूण आपण पुढे घालणार आहोत. 50 ग्रॅम गावरानी मिरची, 50 ग्रॅम बेडगी मिरची, अशी ही जाडसर म्हणजे अख्खीच घातली आहे. ही जेव्हा मुरतं ना लोणचं खूप मस्त लागते खायला. आता तेल चांगलं कडकडीत तापलं. 20 ते 25 मिनटं मिडियम फ्लेमवर आपण तापवून घेतलं आहे. आता हा लसणाच्या गोळ्यावर तेल टाकायचं. चमच्याने लसणाचा गोळा हलवायचा, म्हणजे लसूण छान तळला जातो. नंतर तळला गेल्यानंतर मीठ वर करायचं आणि सर्व मसाला असा तळून घ्यायचा. यातलं अर्धं तेल घालायचं आणि अर्धं राहू द्यायचं. आता अर्ध्यामध्ये काय करायचं, आपण उरवलेला लसूण होता ना अर्धा, तो घालायचा. चांगल्या पाकळ्या कडकडीत वरती आल्या, म्हणजे खूप जळू न देता वरती आल्या. तेल मात्र थोडं ना टाकायच्या. 2-3 मिनटं चमच्याने हलवून गार करा, मग टाका. आता इथे घातले मेथी दाणे 1 चमचा, 2 चमचे हळद घातली आहे. छान असं सगळं साहित्य घालून झालेलं आहे. मिक्स करायला घ्यायचं. मिक्स केल्यानंतर याला आता आपण गार होऊ द्यायचं 7 ते 8 तास. आता याला साईडला ठेवायचं. आपल्या कैऱ्या मस्त अशा 4-5 तास पाण्यात भिजल्या होत्या, त्या काढल्या, चांगल्या पुसल्या आणि अडकित्ता घरी असला तर घरी फोडा, नाहीतर काय करा बाजारातून फोडून आणा. बाजारातून कैरी आणा, घरी स्वच्छ धुवून तिला 4-5 तास ठेवा, नंतर फोडायला न्या. अशा पद्धतीने मस्त छान अशा फोड्या करून घ्यायच्या. फोडी छान अशा पुसून घेतल्या. त्यानंतर त्याला 2 चमचे मीठ घातलं, 2 चमचे हळद घातली. आता हे काय करायचं, 2 चमचे मीठ आणि हळद घातल्यावर चांगलं याला लावून घ्यायचं, म्हणजे चोळून घ्यायचं, म्हणजे याचं ना पाणी निथळून जातं, कैरी छान कडक होते. आता बरण्या 2 दिवस चांगलं कडकडीत उन्हात वाळून त्याला आपण इथे हिंगाची धुरी दिलेली आहे. हिंगाची धुरी देऊन बाजूला ठेवल्या. मसाला कैरीच्या फोडीमध्ये घातला आणि आता लोणचं बरणीत भरलं. तुम्हाला आवडलं का? आवडलं तर सबस्क्राईब करा बरं का पटपट.